कारण सावर्ड म्हटलं की गाव मोठं जरी असलं तरी इतक्या मळ्यांच्या माध्यमातून विभागलेला आहे आणि प्रत्येक मळा हा काही जवळ नाही. कापूरवाडी मला वाटते पहिल्यांदा गावात होती, आता स्वतंत्र झाली. कापूरवाडी काही जवळ नाही आणि तरी सुद्धा विकासाच्या प्रक्रियेमध्ये मी बघतोय असं हे सगळं परिवर्तन माझ्या डोळ्यासमोर सावर्ड्याचं मी बघितलंय. आज सगळ्या मळ्यासनी जायला चांगले रस्ते झालेले आहेत. आज जवळजवळ सगळ्या विकासाच्या संकल्पना पूर्णत्वाला गेल्याचा एक काळ आपण बघतोय. मला आठवतंय पाण्याचा संघर्ष ज्या वेळेला आपण करायचो त्यावेळेला प्रतापरावनी पहिलं धाडस मोठं केलं आणि 14 गावची मला वाटतं एक मोठी योजना करायचा प्रयत्न केला. अनेक जमिनी त्या ठिकाणी तारण घेतल्या. मला वाटते वाटारपर्यंत आंबकपर्यंतच्या जमिनी धैर्यशील दादा त्या स्कीम मध्ये होत्या. दुर्दैवानं ते यशस्वी होऊ शकलं नाही आणि आमच्या चव्हाण मळ्यातल्या काही कार्यकर्त्यांनी मर्यादित चव्हाण मळ्यापुरती एक वारणीची स्कीम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला. वारणा नदीला पाणी नसताना पहिली ती योजना झाली आणि सावर्ड्यातलं बागायतीच्या माध्यमातून आर्थिक क्रांती काय होऊ शकते त्या पर्वाची सुरू झालेली सुरुवात आपण बघितली. आणि नंतरच्या काळात मात्र रस्त्याच्या पलीकडे पाणी कधी पडल असं कुणाला त्या काळात वाटायचं नाही. पण सावर्ड्यातल्या लोकांनी संघर्षातनं समृद्धीचा प्रवास करता येतो या भूमिकेतनं स्वतः कर्ज काढली, स्वतः योजना केल्या आणि बघता बघता मला धैर्यशील दादा सांगितलं पाहिजे की वारणा कारखान्याच्या माध्यमातून आम्ही या गावाच्या शेतीचा ज्यावेळेला आढावा घेतो म्हणजे माळावरचं गाव पडला तर पाऊस आणि पावसाळी घेतलं तर एखादं हायब्रिड सारखं पीक अशा अवस्थेतनं प्रवास करणारं हे सावर्ड आज एकरी 80-90 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन काढणाऱ्या एका नव्या प्रगतीच्या क्षेत्रात जाऊन पोचल्याचं चित्र आपण बघतोय. दुधाच्या माध्यमातून एका धवल क्रांतीतून नवीन आर्थिक पर्व साकारल्याचं चित्र या सावर्ड्यात निर्माण झाल्याचं चित्र आपण आज बघतोय. आणि यातून खरं तर का कुणास ठाऊक तात्यासाहेबांना त्या काळामध्ये वारणा परिसराच्या कार्यक्षेत्राचा विचार केला असेल त्यावेळेला सावर्ड हे शेवटचं गाव आपण त्या ठिकाणी घेतलं. अरुणांना पुढचं नरंद बी घेतलं नाही, कुंभोज बी घेतलं नाही आणि वारणेचा परिवार हा या ठिकाणी संपला. पण मला वाटतंय त्याच्या पुढचं पाऊल आज वेगळ्या तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या रामलिंगच्या योजनेच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. लक्ष्मीवाडी बिर्देवाडीतली लोक आज माझ्या समोर आहेत. मला अण्णा परवा आश्चर्य वाटतं म्हणजे त्या गावामध्ये सावर्ड्यात जमिनी भाड्यानं घ्यायच्या आणि तो फॉरेनचा भाजीपाला करायचा. म्हणजे लक्ष्मीवाडी बिर्देव पाणी नाही म्हणून इथं येऊन जमिनी भाड्यानं घेऊन म्हणजे एखादा माणूस शेती करू शकतो आणि त्यातनं लक्षाधीश होऊ शकतो. म्हणजे जगानं बघावं, शेतीकडे वळावं असा एक आदर्श निर्माण करणारा आज हा मतदारसंघ होऊ पाहतोय. आणि म्हणून वारणेच्या पाण्याच्या माध्यमातून रामलिंगाला आणि धुळोबाला अभिषेक घालण्याचा हा संकल्प आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण त्या ठिकाणी घेतला आणि या दोघांच्या अभिषेकातून 20 गावं मला आश्चर्य वाटते धैर्यशील दादा तुम्हाला सांगायला साजनी सारखं गाव अजून 800-900 एकर क्षेत्र कोरडवाहू आहे. आमच्या मिनच्यासारखं गाव अजून 800-900 एकर क्षेत्र कोरडवाहू आहे. तासगाव मध्ये आम्ही 400 एकराची योजना आणली. आपणच परवा त्याच्या कर्जमुक्तीचा कार्यक्रम केला. तिथं अजून जवळजवळ 600-700 एकर क्षेत्र कोरडवाहू आहे. अगदी हेरल्यासारख्या गावात क्षेत्र अजून कोरडवाहू आहे. अनेक प्रचंड मोठ्या सुबत्तेचा प्रवास हा खरं तर आपल्या सगळ्यांच्या सहभागातून उद्याच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून निवडणुकांच्या पेक्षा आपण सगळ्यांनी जोपासलेलं एकमेकाच्या हिताचं नातं कुटुंब म्हणून पुढे नेण्याचा जो प्रवास आपण सगळ्यांनी सुरू केलाय या प्रवासाला आशीर्वादित करणं, या प्रवासाला आधार देणं आणि आपण सगळ्यांनी त्याचा भाग बघणं आणि लोकशाहीमध्ये आवश्यक असणाऱ्या ह्या सगळ्या प्रक्रियांना सामोरं जात असताना अशा काळामध्ये जे मतभेद निर्माण होतात ते मतभेद टाळत असताना आपण चांगल्यासाठी सुरू केलेला हा प्रवास यशस्वी करायचं आपल्या सगळ्यांचं काम आहे. ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या वतीनं दाखवून देणं ही अपेक्षा मी तुम्हा सगळ्यांच्याकडनं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. मला लक्ष्मीवाडीच्या बिर्देवाडीच्या लोकांना विशेष सांगितलं पाहिजे की तुम्ही गाव एकमुखी करणार आहे असं मला अजिंक्य म्हणत होता. पण बूथ दुसरं लावणार नाही, पण तुमच्या गावात जाणीवपूर्वक वेगळे प्रयोग होणार नाही. मला तुम्हाला खास या व्यासपीठावरून सांगा वेगळे प्रयोग होणार
आणि म्हणून तेवढा पट्टा तुमच्या गावाला लागता कामा नये, तेवढं सुद्धा काम तुम्ही करावं. अजिंक्य, तुम्ही म्हटला नरंद्यामध्ये आपल्या विचाराचा एक अपक्ष राहिलाय. आज उद्या तुम्ही पण लक्ष घाला, मी पण लक्ष घालतो. आणि शक्यतो त्याला तिने आज माघार घेऊ दिली नाही, पण जाहीर पाठिंबा देऊन ह्या प्रवाहात त्याला आणता येते का आपण बघितलं पाहिजे. ही भूमिका मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो. आणि सावर्ड्यातनं जिल्हा परिषदेला एवढ्या वर्षानं जाणारी ही उमेदवारी आणि आळत्यासारख्या गावानं खरंच म्हणजे अरुण अण्णाला जेवढं प्रेम किंवा पाठबळ निस्वार्थपणानं सावर्ड्यानं दिलं, त्या 5 टर्म मधली एक पुण्याई आळतं आज सावर्डेकरांच्यासाठी खर्च करते का, हे सुद्धा अरुण अण्णा तुमच्याकडनं आम्हाला बघायचं आहे. आणि ते सुद्धा तुम्ही यशस्वी करून दाखवावं आणि हा ऋणानुबंध असाच पुढे नेण्याची संकल्पना आम्हा नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडावी, एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याकडनं व्यक्त करतो. आणि उद्यापासून 5 तारखेपर्यंतचा आपला सगळ्यांचा थोडासा वेळ आपल्या सगळ्या ह्या संघटनेसाठी तुम्ही द्यावा अशी विनंती करतो. माझं मनोगत संपवतो. आणि असाच एक चांगल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश आता भादोल्यामध्ये आम्ही ठेवलाय, त्यासाठी मला आणि बापूंना जायची दादा परवानगी द्या. तुम्ही तुमच्या वतीनं सुद्धा हे आशीर्वादांचं पाठबळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी द्या, एवढी अपेक्षा करतो आणि माझं मनोगत संपवतो.